नमस्कार. कुटुंब प्रबोधन गतिविधी यांच्या वतीने अमृत परिवार योजना या प्रकल्पाचा शुभारंभ आज अक्षय तृतीया युगाब्द 5124 दिनांक 3 मे 2022 रोजी आज आपण करतो आहोत. या कार्यक्रमामध्ये मी आपणा सगळ्यांचं स्नेहपूर्वक स्वागत करतो. त्या कार्यक्रमाचं स्वागत आणि अमृत परिवार गीत सौ वैशालीताई देशपांडे यांनी सादर करावं आणि सगळ्यांचं स्वागत करावं अशी मी त्यांना विनंती करतो. सौ वैशालीताई देशपांडे. परिवर्तन हा मंत्र आमुचा हाच कार्य आधार. परिवर्तन हा मंत्र आमुचा हाच कार्य आधार. मातृभू तुझ्या घराघरातून इथे बोलती संतांची अमृतवाणी. सान पाऊले गाती येथे कृष्णाची गोकुळ गाणी. शिवतेजाचा राष्ट्रभक्तीचा प्रखर होई अंगार. मातृभू तुझ्या चरणी अर्पितो हा अमृत परिवार. हा अमृत परिवार. भाषा भूषा भ्रमण भवन अन भजन भोजनाची. युगायुगांची परंपरा ही मंगल परिवारांची. हरित घरातून समरसतेचा सहज रुचे संस्कार. मातृभू तुझ्या चरणी अर्पितो हा अमृत परिवार. हा अमृत परिवार. इथे जिजाऊ अन कौशल्या लक्ष्मी सावित्री. शक्तीची ही अनंत रूपे धन्य ही दरित्री. स्वस्थ कुटुंबामधून जागते शक्ती कृपा अपार. मातृभू तुझ्या चरणी अर्पितो हा अमृत परिवार. हा अमृत परिवार. पैसा वस्तू लौकिक वास्तू यांच्याशी नाती. जीवन बनते व्यर्थ आणखी प्रेम बंध तुटती. घर आपुले संपन्न असावे विवेक हा आधार. मातृभू तुझ्या चरणी अर्पितो हा अमृत परिवार. हा अमृत परिवार. मातृभू तुझ्या चरणी अर्पितो हा अमृत परिवार. हा अमृत परिवार. हा अमृत परिवार. हा अमृत परिवार. धन्यवाद सर. वैशालीताई, अमृत परिवाराच्या या गीताच्या नंतर आपण आपल्या सर्वांच्या भारत मातेचं यथोचित पूजन करूया आणि आजच्या कार्यक्रमाचा प्रारंभ करूया. मी श्री नरेशजी करपे यांना विनंती करतो की त्यांनी भारत मातेचं पूजन करावं आणि आजच्या कार्यक्रमाचा प्रारंभ करावा. श्री नरेशजी. वंदे भारत मातरम. वंदे मातरम. भारत माता की जय. धन्यवाद नरेशजी. यानंतर आजच्या कार्यक्रमाचा प्रास्ताविक आणि सर्व मान्यवरांचा परिचय करून द्यावा अशी विनंती मी श्री रवींद्रजी देशपांडे यांना करतो. श्री रवींद्रजी.
आजच्या या विशेष कार्यक्रमात कुटुंब प्रबोधन हाँ, गतिविधीचे ये आप गलत का सर्व आप कार्यकर्ते किधर है? आणि या कार्यक्रमाला आशीर्वाद देण्यासाठी खास उपस्थित असलेले आदरणीय प्रल्हाद दादा, आमच्या कुटुंब प्रबोधन गतिविधीचे संपूर्ण देशभर आम्हाला मार्गदर्शन करणारे अखिल भारतीय संयोजक डॉक्टर रवींद्रजी जोशी आणि प्रांताचे संयोजक मान्य नरेशजी करपे, सहसंयोजक प्रकाशराव क्षीरसागर आणि आपणा सर्वांचं या विशेष कार्यक्रमात मी स्वागत करतो. खूप चांगल्या संख्येने आज आपण सगळे या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेलो आहोत आणि आपल्या सगळ्यांची अमृत परिवार या विषयात असलेली आस्था, त्यामुळेच आपण या कार्यक्रमाला एवढ्या मोठ्या संख्येनं, मला दिसतंय त्याप्रमाणे 323 परिवार यामध्ये आता जॉईन आहेत. अजून संख्या वाढतीच आहे. तेव्हा या सगळ्यांचं मी स्वागत करतो आणि आजच्या काही प्रमुख आपले जे अतिथी आहेत, प्रमुख कार्यकर्ते आहेत, त्यांचा परिचय मी करून देतो. आज या कार्यक्रमाला आमच्यावर अतीव प्रेम असल्यामुळे उपस्थित असलेले आदरणीय प्रल्हाद दादा पै, त्यांचा जरा व्हिडिओ ऑन करता का जरा नितीनजी? प्रल्हाद दादांचा व्हिडिओ आणि रवीजींचा व्हिडिओ जरा ऑनच ठेवा. आदरणीय प्रल्हाद दादा पै हे जीवन विद्या मिशन हे जे संपूर्ण भारतभर आणि परदेशामध्ये मूल्य परिवर्तनाचं काम चालतं, त्या जीवन विद्या मिशन याचे ते अध्वर्यू आहेत. कैलासवासी वामनराव पै ज्यांनी जीवन विद्या मिशन ही चळवळ सुरू केली आणि असंख्य घरांच्या मध्ये परिवर्तनाची ज्योत प्रज्वलित केली. आपल्या अमृतवाणीमधून आणि आपल्या जे जे सहकारी सगळे या जीवन विद्या मिशन मध्ये सहभागी झाले आणि ज्यांची जीवन वामनराव पै यांच्या परिसस्पर्शाने अतिशय समृद्ध झाली, त्या वामनराव पै यांचे चिरंजीव प्रल्हाद दादा पै स्वतः उच्च विद्या विभूषित व्यवस्थापनातले उच्च पदवीधर, द्विपदवीधर एवढंच नव्हे तर जी आधुनिक व्यवस्थापन तंत्र आहेत, टोटल क्वालिटी मॅनेजमेंट सारखी जी जपानमध्ये व्यवस्थापनातलं परिवर्तनाचं एक साधन म्हणून सिद्ध झाली, प्रभावी साधन, अशा प्रकारे TQM सारख्या टेक्निक मध्ये सुद्धा त्यांनी तज्ञता मिळवली आणि ISO जे जागतिक प्रमाणपत्र आहे वेगवेगळ्या औद्योगिक संस्थांना, व्यवसायी संस्थांना गुणवत्तेसाठी दिलं जातं, त्यामध्ये सुद्धा त्यांनी लीड ऑडिटर म्हणजे त्याचे मार्गदर्शक अशी भूमिका बजावली. आणि जीवन विद्या मिशन मध्ये त्यांनी एक आधुनिक अभ्यासक्रम तयार केला. YouTube वरती वेब सिरीजच्या माध्यमातून त्यांनी भारतात आणि भारताबाहेरच्या युवकांशी संवाद साधला आणि आपल्यामध्ये परिवर्तन कसं केलं पाहिजे त्याचं त्यांनी मार्गदर्शन केलं. असे हे परिवर्तनाचे, ज्याला आपण म्हणू की एक सिद्ध केलेले सिद्ध पुरुष, ज्यांनी घराघरात परिवर्तन घडवली, असे आदरणीय प्रल्हाद दादा पै अनेक पुरस्काराने सुद्धा ते सन्मानित झाले. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते पुरस्कार मिळाला, देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते पुरस्कार मिळाला आणि या सगळ्या पुरस्कारांच्या पेक्षा सगळ्यात मोठा पुरस्कार हा या सगळ्या
जीवन विद्या मिशनच्या साधनांनी त्यांना दिलेला आहे की आपल्या हृदयामध्ये त्यांनी त्यांना स्थान दिलेलं आहे आणि अनेक घरांच्या मध्ये ती जीवनं ही प्रकाशित झालेली आहेत. कुटुंब प्रबोधन जे काम करतं संपूर्ण देशभर, तसंच काम, त्याच मूल्यांच्या आधारित असलेलं काम हे आदरणीय प्रल्हाददादा आहेत आणि त्यांचे सगळे सहकारी अतिशय शांतपणे कुठल्याही प्रकारे प्रसिद्धीच्या मागे न लागता आणि मात्र प्रभावी परिवर्तन ही चळवळ मोठ्या प्रमाणात जीवन विद्या मिशनची चालू आहे. त्यामुळे आज आपल्या सगळ्यांना अमृतवाणीनं त्यांचं अमृत बोल नावाचं चालू आहे युट्यूब चॅनल. त्यामुळे आज त्यांचे अमृत बोल ऐकायची आपल्याला सुवर्ण संधी प्राप्त झालेली आहे आणि म्हणून आपण अतिशय कृतज्ञ आहोत. आपल्या अमृत परिवार योजना याचा शुभारंभ अमृत बोलातून व्हावा आणि प्रल्हाददादांच्या वाणीतून व्हावा, हा खरोखरच एक सुवर्णकांचन योग आहे. म्हणून आम्ही सगळे खूप आनंदित आहोत. आम्ही प्रेरणा घेऊन, बदलाची प्रेरणा घेऊन घराघरात आम्ही बदल नक्की करणार आहोत. आजचे आपले दुसरे जे प्रमुख अतिथी आहेत, आदरणीय डॉक्टर रवींद्र जोशी, हे नागपूरचे आहेत आणि स्वतः जलव्यवस्थापन मधले तज्ज्ञ आहेत. डॉक्टरेट केलेले जलव्यवस्थापन मधली आणि नागपूर विद्यापीठामध्ये 32 वर्ष त्यांनी अर्थशास्त्रामध्ये प्राध्यापक म्हणून यशस्वी काम केलं आणि त्यानंतर त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेऊन देशासाठी काम करायचं म्हणून भारतभर भ्रमण करण्याचा निश्चय केला आणि आज ते संपूर्ण भारतभर कुटुंब प्रबोधनच्या माध्यमातून भ्रमण करतायत, जागरण करतात, प्रबोधन करतायत आणि कुटुंब प्रबोधन गतिविधीचे अखिल भारतीय संयोजक अशी त्यांच्याकडे जबाबदारी आहे. आम्हा सगळ्यांचे ते नेतृत्व करतात. आम्ही जे काही सगळी परिवर्तनाची चळवळ चालवलेली आहे त्याचे ते मार्गदर्शक आहेत आणि सातत्याने आम्हाला त्यांचं मार्गदर्शन होत असतं. तेव्हा डॉक्टर रवींद्र जोशी हेही आज आपल्या या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहेत, याचा आम्हाला विशेष आनंद आहे. आजच्या कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रांताचे कुटुंब प्रबोधनचे संयोजक, प्रांत संयोजक श्री नरेशजी करपे हेही उपस्थित आहेत. गुंतवणूक सल्लागार असा त्यांचा व्यवसाय आहे. अनेक शेकडो घरांना आर्थिकदृष्ट्या कोसळताना वाचवून गुंतवणूक छोटी का विना कशी करावी आणि घर स्थिर कसं करावं, लोभाच्या मागे न धावता स्थिर पद्धतीनं आर्थिकदृष्ट्या कशा प्रकारे करावं असं शेकडो घरांना मार्गदर्शन नरेशजी करतायत आणि कुटुंब प्रबोधन गतिविधीचंही नेतृत्व गेली 3-4 वर्ष नरेशजी प्रांताचं नेतृत्व करतायत. प्रांत संयोजक अशी त्यांच्याकडे जबाबदारी आहे. आजच्या या अमृत परिवार योजनेचे प्रांत संयोजक, ही योजना संपूर्ण संचालित करणे, ती योग्य दिशेनं नेणं, त्यातल्या अडचणीमध्ये सगळ्यांना मार्गदर्शन करणं, असं काम करणारे या योजनेचे संयोजक प्रांताचे श्री सुहासरावजी फडके हे आज या कार्यक्रमात उपस्थित आहेत. माझ्या बरोबरच आज ते इथं उपस्थित आहेत. सुहासरावजींनी योगशास्त्रातले अनेक उपाधी प्राप्त केलेल्या आहेत. सिद्ध समाधी योगचे ते आचार्य आहेत. परदेशात आणि देशात गेली जवळजवळ 30 वर्ष अनेक शेकडो शिबिरं त्यांनी कंडक्ट केलेली आहेत आणि सिद्ध समाधी योगच्या माध्यमातून अनेक घरांच्या मध्ये परिवर्तन करून त्यांनी हे परिवर्तन घरात होऊ शकतं. कुठल्याही पिढीचे असू देत, कुठल्याही वयाचे असू देत, सुहासराव त्याच्यामध्ये बदल करायची इच्छा निर्माण करतात आणि त्या घरामध्ये बदल करतात. अशा रीतीनं कुटुंब प्रबोधन मध्ये सुहासराव हे आमच्या सगळ्या प्रमुख टीम मध्ये आहेत आणि त्यांनी या 3 वर्षाची अमृत परिवार योजनेची संपूर्ण संचालनाची
प्रमुख संयोजक म्हणून जबाबदारी ही स्वीकारलेली आहे. आमच्या कुटुंब प्रबोधनचे गतिविधीचे प्रांताचे सहसंयोजक आदरणीय प्रकाशरावजी क्षीरसागर हे या कार्यक्रमात उपस्थित आहेत. प्रकाशरावजींनी अनुताई वाघांच्या कोसबाड येथे शाळेमध्ये सौ कल्पना त्यांच्या बरोबर सेवा केली. अनेक वर्ष तिथं त्यांनी परिवर्तन केलं आणि लहान मुलांच्यात परिवर्तन घडवण्याचा मोठा त्यांनी उपक्रम हा आपल्या जीवनात यशस्वी केला आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचेही ते प्रचारक राहिले. आता महाराष्ट्र प्रांताचेही ते संयोजक होते. आता ते आमच्या सगळ्यांच्या बरोबर मार्गदर्शक म्हणून आमच्या बरोबर काम करतात. आज या कार्यक्रमाला जयंतरावजी रांदडे पण उपस्थित आहेत. आदरणीय जयंतराव हे आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक आहेत आणि इरिगेशन या सगळ्या डिपार्टमेंटमध्ये शासकीय नोकरी केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक राहिले आणि आता आमच्या कुटुंब प्रबोधन गतिविधीला ज्येष्ठ या नात्यानं त्यांचं मार्गदर्शन होत असतं. तर असे काही मान्यवर आज आपल्या या कार्यक्रमात आणि या सगळ्या अमृत परिवार योजनेमध्ये आपल्या बरोबर असणार आहेत. कुटुंब प्रबोधन गेली जवळजवळ 12 ते 13 वर्ष महाराष्ट्रामध्ये कुटुंबामध्ये भारतीय संस्कृतीवर आधारित असं परिवर्तन घडावं आणि जी काही सगळ्या पाश्चात्य शिक्षण पद्धतीमुळे जीवन पद्धतीमुळे जे आघात झालेले आहेत आपल्या कुटुंब पद्धतीवर, तर त्या आघातामधून पुन्हा एकदा कुटुंब व्यवस्था मूल्यावर आधारित व्हावी, सावरावी आणि पुन्हा एकदा आपण भारतीय संस्कृतीचं दर्शन घराघरात व्हावं हे आस धरून कुटुंब प्रबोधन गतिविधी काम करते. मग त्याच्यामध्ये कुटुंब मिलन सारखे उपक्रम चालतात. 7, 8, 10 कुटुंब दर आठवड्याला 15 दिवसाला एकत्र येतात, एकमेकाच्यातला संवाद वाढवतात, न कळत परिवर्तन होत जातं. बाल विकास आणि शिशु विकास यासारखे आयाम आहेत की ज्यामधून मुलांच्या मध्ये शाळांच्या मधून अभ्यासक्रमाच्या व्यतिरिक्त त्यांचं व्यक्तिमत्व हे देशानुकूल, राष्ट्राभिमानी आणि त्यांच्या अंतर्गत गुणांचा विकास याचा आईवडिलांनी आग्रह धरावा असा तो आयाम चालवला जातो. नवदंपती सुप्रजा आयाम यामध्ये नवदंपतीचा संवाद, गर्भसंस्कार यासारखं मार्गदर्शन केलं जातं. सांस्कृतिक आयामाअंतर्गत आपल्या देशाची संस्कृती, परंपरा याचं सगळ्याचं स्मरण आणि त्याचं जागरण हे घराघरातून केलं जातं. मनस्वास्थ्य आणि आध्यात्मिक विकास या आयामाअंतर्गत भारतीय मानसशास्त्राचे विषय हे घराघरातून त्याचे प्रयोग केले जातात. असे आपले 6 आयाम यामधून वेगवेगळ्या उपक्रमातून, कार्यक्रमातून काम केलं जातं आणि आमचे सगळे कार्यकर्ते घराघरात संपर्क करून हे उपक्रम, कार्यक्रम राबवत आहेत. अमृत परिवार योजना ही आपण आज त्याचा प्रारंभ करतो आहोत. जी काही कुटुंब आहेत त्यामध्ये अष्टलक्षणांनी विभूषित अशी ती कुटुंब व्हावीत. त्या कुटुंबामध्ये अष्टलक्षणं दिसावीत त्यांच्या व्यवहारामध्ये. मग त्यामध्ये शिवपरिवारासारखं लक्षण असेल की जिथं सगळा परिवार काही थोडं ध्यान करतोय, काही थोडं स्वाध्याय करतोय. स्वस्थ परिवारासारखं लक्षण असेल की जिथे सगळा परिवार शारीरिक साधना करतोय, सूर्यनमस्कार, योगासन, दिनचर्या असे काही विषय आग्रहाचे असतील. जिथं सगळा परिवार देशाशी निगडीत आहे, राष्ट्राभिमानाशी निगडीत आहे असा दैशिक परिवार आहे. त्यानंतर जिथे ज्या घरामध्ये मातृशक्तीचा सन्मान केला जातो असा शक्तिकृपा परिवार आहे. ज्या परिवारामध्ये बालकांच्याकडे आपल्या संस्कारांचं, संस्कृतीचं हे पुढचा वारसा हा हस्तांतरित केला जातो असा गोकुळ परिवार आहे. असे आपण 8 परिवार हे निश्चित केलेले आहेत. या 8 परिवारांचे उपक्रम हे आपण निश्चित केलेले आहेत आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या 25,000 परिवारांच्या मध्ये आपण ही अष्टलक्षणं पोचवणार आहोत
अनेक परिवारामध्ये यातली काही लक्षणं आज आहेत, दृग्गोचर आहेत, त्यांच्या व्यवहारामध्ये आहेत, त्यांच्या जगण्यामध्ये आहेत. पण जी उर्वरित लक्षणं नाही आहेत त्याचं प्रशिक्षण त्या परिवारांना तिथल्याच स्थानिक तज्ज्ञ लोकांनी द्यावं आणि त्या परिवारांना अष्टावलक्षणांनी अवगुंठित करावं असा आमचा प्रयत्न आहे, अशी आमची योजना आहे. आणि या अष्टलक्षणांनी जी रत्नजडित झालेले परिवार यांना आपण संतांच्या आशीर्वादाचं, संतांच्या हस्ताक्षराचं, स्वाक्षरीचं आशीर्वाद पत्र द्यावं अशी आपली योजना आहे. आणि म्हणून आज आपण जे कोणी परिवार आज इथे 357 परिवार आज इथे जोडलेले आहेत आणि खूप मोठी संख्या आहे. पहिल्या वर्षी आपल्याला 6000 परिवार पश्चिम महाराष्ट्रातले यामध्ये ही योजना न्यायची आहे. त्या घरामध्ये हे प्रशिक्षण न्यायचं आहे आणि ही अष्टलक्षणं त्या घरात समजावून सांगतील आपले कुटुंब मित्र म्हणून जे कार्यकर्ते आहेत की जे प्रशिक्षण घेणार आहेत. प्रशिक्षण घेतलेलं आहे. आतापर्यंत 297 कुटुंब मित्रांनी प्रशिक्षण घेतलेलं आहे आणि ते आता कुटुंबात जातील. आणि ही आपली अमृत परिवार योजना या 8 लक्षणांनी जी अवगुंठित झालेले परिवार आहेत त्यांना आपण अमृत परिवार असं नाव देणार आहोत. आणि असे अमृत परिवार आपण उभे करणार आहोत. शांतपणे परिवर्तन घरामध्ये करणार आहोत. आणि जे या देशामध्ये चुकीचे विचार पद्धती, मग ते आई वडिलांना लग्नानंतर बरोबर न ठेवणं असा काही विचारांची पद्धत असेल, दृष्टिकोन आला असेल, पैशाच्या प्रभावामुळे दूषित झालेले दृष्टिकोन आहेत, हे दूरदर्शनच्या सगळ्या सिरियलमुळे दूषित झालेले दृष्टिकोन आहेत. या सगळ्यामुळे दूषित झालेले दृष्टिकोन ज्याला आपण विमर्श म्हणतो हे बदलून भारतीय विचारांचे, भारतीय संस्कृतीचे दृष्टिकोन विमर्श पुन्हा प्रस्थापित करायचे. आणि यासाठी आमचे कुटुंब मित्र 2500 कुटुंब मित्र या 10 घरात जाऊन या 25,000 घरांच्या मध्ये संवाद करतील. त्यांना अमृत परिवाराची लक्षणं समजावून सांगतील, त्याचं महत्व समजावून सांगतील. आमचे समुपदेशक, आमचे संवादक हे संवाद साधतील. आणि समाजातली जी सज्जन शक्ती आहे की जी योगासनामध्ये तज्ज्ञ आहे, आहार विषयात तज्ज्ञ आहे, ध्यान विषयात तज्ज्ञ आहे, हे सगळी तज्ज्ञ सज्जन शक्ती या कुटुंबांना रोज ऑनलाईन किंवा ऑफलाईन प्रशिक्षण देईल. आणि हे सगळे परिवार, मग त्याच्यामध्ये लहान मुलं असतील, कॉलेजची मुलं असतील, हे सगळे आमच्या कार्यक्रमात सहभागी असतील. आणि असे 25,000 परिवार 3 वर्षानंतर अमृत परिवार म्हणून उभे राहतील असं स्वप्न घेऊन आम्ही सगळे निघालेलो आहोत. आणि म्हणून असं घरामध्ये परिवर्तन करणारे आम्ही कार्यकर्ते आमच्याच घरापासून आम्ही प्रारंभ करतो आहोत. आणि म्हणून परिवर्तनाच्या या सगळ्या आमच्या मंत्रामध्ये प्राणशक्ती फुंकण्यासाठी आज आदरणीय प्रल्हाद दादा आणि आदरणीय रवीजी हे दोघंही की ज्यांच्या वाणीमध्ये ही प्रचंड ताकद आहे. आणि आमचा जो मंत्र आहे परिवर्तनाचा, जे गीत तुम्ही ऐकलं की परिवर्तन हा मंत्र आमचा, हा परिवर्तन करायचं, नुसतंच प्रबोधन नाही करायचं, असं घराघरात परिवर्तन करायचं आहे, शांतपणे परिवर्तन करायचं आहे, स्वतःमध्ये परिवर्तन करत इतर घरामध्ये परिवर्तन करायला सहाय्यभूत व्हायचं आहे. असं आमची जी मनीषा आहे आणि आमचा जो निर्धार आहे त्यामध्ये आम्हाला शक्ती द्यावी अशी मी प्रार्थना करतो. प्रल्हाद दादांना त्यांच्या तपश्चर्येचं आम्हाला शक्ती ती आमच्यामध्ये रूपांतरित करावी. आम्हा कार्यकर्त्यांच्या आणि आज जे सगळे कुटुंब यामध्ये सहभागी झालेले आहेत त्यांच्यामध्येही परिवर्तनाची इच्छाशक्ती, निश्चय आणि बळ हे त्यांच्यामध्ये आपल्या वाणीनं हे प्रसारित व्हावं. आणि रवीजींच्या वाणीमधून ते धैर्य आणि निश्चय प्रस्फुटित व्हावा, एवढंच मी या प्रस्तावनेमध्ये मनोगत व्यक्त करतो. आणि मी थांबतो. यानंतरचा कार्यक्रम मयुरेश.
धन्यवाद रवींद्रजी. यानंतर आपण ओंकार ध्यान करूया. मी सुहासरावजी फडके यांना विनंती करतो की त्यांनी ओंकार ध्यान सांगावं. सुहासराव. नमस्कार. आपण ओंकार ध्यानासाठी सगळे तयार होऊया. ताठ बसूया. शक्यतो आपण एक 5 मिनिटं घेणार आहे, तर 5 मिनिटं आपण ताठ बसू शकू अशी आपली आसन स्थिती घ्या. डोळे बंद करूया आणि सगळ्यांचे व्हिडिओ जर चालू झाले तर खूप चांगलं होईल. मयुरेशजी, आपल्याला व्हिडिओ चालू करता येतील सगळ्यांचे? आणि कोणाचा पॅडला प्रॉब्लेम अडचणीचा विषय होईल. आपण चालेल, प्रयत्न करूया, पण बघूया. ठीक आहे. एखादे काहीतरी ओंकार ध्यान करूया. हा, डोळे बंद करून ताठ बसूया. आपण पहिल्यांदा 3 वेळेला ओंकार सगळ्यांनी म्हणायचं आहे आणि नंतर डोळे बंद करून बसायचं आहे. सूचनांप्रमाणे आपण करूया. आणि पहिल्यांदा 3 वेळेला माझ्या मागून म्हणायचं आहे आणि नंतर मग शेवटी एकदा ओंकार मी सांगेन तेव्हा आपण म्हणायचं आणि डोळे उघडायचे. डोळे बंद करा, ताठ बसा, माझ्या मागून 3 वेळेला ओंकार म्हणायचे. सुरू करूया. श्वास भरून घ्या. डोळे बंदच ठेवा. शांत बसायचे. आता डोळ्यासमोर ओमचं चित्र आणायचं आहे. त्याच्यावर लक्ष केंद्रित करा. त्याच वेळेला श्वसनावर लक्ष केंद्रित करा. आता जर एखादा विचार मनामध्ये येत असेल तर पुन्हा एकदा श्वसनावर लक्ष केंद्रित करा. श्वास घेताना गार हवेचा स्पर्श नाकपुड्यांना जाणवतोय त्याकडे लक्ष द्या. श्वास सोडत असताना गरम हवेचा स्पर्श जाणवतोय त्याकडे लक्ष द्या. शांत बसा. जणू काही डोळ्यासमोर ओमचं चित्र आहे, त्याच्यावरही लक्ष असू दे. हळूहळू विचारांची संख्या कमी कमी होत चालली आहे, त्याकडे लक्ष द्या. जर कोणता विचार मनामध्ये आला तर पुन्हा एकदा श्वसनावर लक्ष केंद्रित करा. शांत बसा. श्वास आत घेत असताना तो आत कुठपर्यंत जातोय
त्याचा मागोवा घेण्याची धडपड करा. आणि श्वास सोडत असताना तो आतून कुठून बाहेर पडतोय त्याकडे पण लक्ष द्या. रिलॅक्स, शांत बसा. पूर्ण लक्ष श्वसनावर केंद्रित झालेलं आहे. डोळ्यासमोर ओमचं चित्र आहे, त्याच्यावर पण आपण लक्ष केंद्रित करूया. शांत बसा, एकदम शांत. आता कोणतेही आवाज ऐकू येत नाहीयेत बाहेरचे. आपण संपूर्ण स्वतःकडे बघत आहोत, शांत झालेलो आहोत. खूप छान. संपूर्ण लक्ष श्वसनाकडे आहे. श्वास आत घेत असताना नाकपुड्यांना गार हवेचा स्पर्श जाणवतोय आणि श्वास आतमध्ये कुठपर्यंत जातोय त्याचा मागोवा आपण घेतोय. त्याचप्रमाणे श्वास सोडताना तो कुठून येतोय आणि नाकातून बाहेर पडत असताना नाकपुड्यांना गरम हवेचा स्पर्श जाणवतोय, त्याकडेही आपण लक्ष दिलेलं आहे. आता एक वेळेला पुन्हा एकदा मी ओंकार म्हणणार आहे, माझ्या मागून तुम्ही म्हणायचं आहे आणि म्हणून झाल्यानंतर सावकाश मान खाली करायची आणि मग डोळ्यांची हलकीशी उघडझाप करायची आणि मग डोळे शांतपणे उघडायचे. पहिल्यांदा मी म्हणतो, नंतर माझ्या मागून शांतपणे एकदा ओंकार म्हणायचा आहे. ओंकार 3.5 मात्रांचा आहे. मी सुरुवात करतो, मग म्हणायचं. सगळ्यांनी म्हणूया. छान. मान खाली करा, हलकेच डोळ्यांची उघडझाप करा आणि सावकाश डोळे उघडा. धन्यवाद. यानंतरच्या कार्यक्रमासाठी मयुरेजींकडे सूत्र सोपवतो. मयुरेजी. वास्तविक पाहता भर वैशाखाच्या महिन्यात दुपारी प्रचंड बाहेर उष्णता आहे. आज आपण हा थोड्याच वेळाचा ओंकार ध्यानाचा जो प्रयोग केला, मला असं वाटतं की सगळ्यांना एक सुंदर अनुभूती निश्चित मिळाली असेल. यानंतर मी माननीय श्री रवीजी जोशी यांना विनंती करतो की त्यांनी आपलं YouTube चॅनल आणि फेसबुक पेजचा शुभारंभ करावा. माननीय श्री रवीजी जोशी. सर्वांना नमस्कार. कुटुंब प्रबोधन गतिविधी पश्चिम महाराष्ट्र प्रांतातल्या स्वयंसेवकांनी पुढाकार घेऊन सुरू केलेला हा सुंदर उपक्रम, त्याचं YouTube चॅनेल
आणि फेसबुक पेजचा शुभारंभ झाला आहे असं मी घोषित करतो. नमस्कार. धन्यवाद रवी. यानंतर आपण अमृत परिवाराचा संकल्प करूया. मी श्री रवीजी देशपांडे यांना विनंती करतो की त्यांनी अमृत परिवाराचा संकल्प आपणा सगळ्यांना सांगावा. अमृत परिवार संकल्प सगळ्यांना सांगतोय मागून म्हणायचा. आपल्या परिवाराचं नाव आपण घ्यायचंय मी म्हटल्यानंतर आणि मग पुढचं वाक्य हे आपण म्हणूया. मी सगळ्यांचे जरा ऑडिओ ऑन केले पाहिजे. मी सगळ्यांचं ऐकू यायला पाहिजे. सगळ्यांचे ऑडिओ ऑन करा, काय हरकत नाही. आमचा देशपांडे परिवार, तुम्ही तुमचं नाव घ्यायचं. अमृत परिवार योजनेमध्ये सहभागी झाला असून आमच्या परिवारात अमृत परिवाराची अष्टलक्षणे पूर्णपणे यावीत असा आम्हा सगळ्यांचा संकल्प आहे. आम्ही आमचा परिवार अमृत परिवार म्हणून सिद्ध करून भारत मातेच्या चरणी समर्पित करू इच्छितो. भारत माता की जय. धन्यवाद रवीजी. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे असा आधुनिक भारतातला विश्व कल्याणाचा मंत्र ज्यांनी दिला कैलासवासी सद्गुरू वामनरावजी पै यांचे चिरंजीव आणि जीवन विद्या मिशनचे प्रमुख आदरणीय श्री प्रल्हाद दादा पै यांचं अमृत वचन ऐकण्यासाठी आपण सगळे उत्सुक आहोत. मी आदरणीय श्री प्रल्हाद दादांना विनंती करतो की त्यांनी आजच्या शुभारंभाच्या प्रसंगी त्यांचं बहुमोल मार्गदर्शन आमच्या सर्वांपुढे ठेवावं आणि आम्हाला प्रेरित करावं. आदरणीय प्रल्हाद दादा. मी प्रथम सद्गुरू श्री वामनराव पै आणि माझी आई यांना मी वंदन करतो आणि आज इथे जमलेले अमृत परिवारचे सर्व कुटुंब आणि RSS चे पश्चिम महाराष्ट्र प्रांतचे सर्व पदाधिकारी त्या सर्वांना मी अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा देतो. आज जो उद्घाटन समारंभ झालेला आहे अमृत परिवार योजनेचा, ही योजना मी जेव्हा वाचली तेव्हा मला त्याच्याबद्दल खूप कौतुक वाटलं की 25,000 कुटुंबामध्ये आपण
हा जो परिवर्तन घडवून आणणार आहोत हे खरंच खूप महत्वाचं आणि खूप सुंदर असं काम पश्चिम महाराष्ट्र प्रांतचे सर्व सभासद करतायत. त्यांना खरंच खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्ही मला या प्रसंगी मला बोलायला संधी दिल्याबद्दल मी तुमचे खूप खूप धन्यवाद देतो, तुम्हाला आभार मानतो आणि मी माझे 2 शब्द सुरू करतो. खरं म्हणजे तुमचा जो ही जी योजना आहे ही 8 लक्षणं प्रत्येक कुटुंबामध्ये रुजवायची खूप सुंदर तुमची योजना आहे. आणि आम्ही सुद्धा जीवन विद्या मिशन तर्फे खरं म्हणजे तुमच्यासारखंच काम करतोय. फक्त आम्ही विचारातनं हे परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न करतोय. कारण कुठलीही कृती व्हायची असेल तर पहिल्यांदा विचारांमध्ये बदल होणं खूप गरजेचं आहे. म्हणून सद्गुरूंनी ही जी जीवनविद्या मांडली, त्या जीवनविद्या म्हणजे जीवन जगण्याची कला, ही जी कला मांडली त्याच्यामध्ये सद्गुरूंनी विचार परिवर्तन करण्याकडे जास्त लक्ष दिलेलं आहे. वैचारिक क्रांतीतून आपल्याला हे सगळं परिवर्तन घडवून आणायचं आहे. आणि सद्गुरूंची 2 उद्दिष्ट होती म्हणजे आहे आमची, की एक म्हणजे संपूर्ण मानवजात सुखी व्हायला पाहिजे आणि दुसरं म्हणजे आपलं राष्ट्र प्रगतीपथावर जायला पाहिजे, महासत्ता व्हायला पाहिजे. आता सद्गुरूंनी जेव्हा हा विषय मांडला तेव्हा काही जणांनी विचारलं की महासत्ता फक्त आपलंच राष्ट्र का, बाकीच्या राष्ट्रांचं काय? तर सद्गुरूंनी जे उत्तर दिलं ते खूप मार्मिक आहे. सद्गुरू बोलले की आपली संस्कृती, भारतीय संस्कृती खूप जुनी आहे आणि या संस्कृतीमध्ये सर्व व्यापक असा विचार आपल्याला दिलेला आहे या संस्कृतीने. त्यामुळे आपलं राष्ट्र जर उद्या महासत्ता झालं आणि ते होण्याच्या मार्गावर आहेच तर ते राष्ट्र संपूर्ण विश्वाला शांती देऊ शकते, विश्व कल्याणाचा मार्ग दाखवू शकतं, असं आपल्या राष्ट्राच्या मध्ये ताकद आहे. याचं ताकदीचं खरं कारण म्हणजे आपली मूळ भारतीय संस्कृती. ही भारतीय संस्कृतीचं मूळ जे आहे ना ते सर्व व्यापकच आहे. तर विचार परिवर्तन हा जीवन विद्या मिशनचा मूळ उद्देश आहे. आणि म्हणून तुमची जी अमृत परिवार योजना आहे याला संयुक्तिक असं आम्ही सुद्धा काम करतो आहोत. आणि ही योजना सक्सेसफुल व्हावी, याचं यशस्वी व्हावी आणि संपूर्ण 25,000 कुटुंबांमध्ये बदल घडून यावा ही आमची इच्छा आहे. आणि त्यासाठी मी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. आता आज जी आपल्याकडे मी, माझं आणि मला ही जी संकुचित वृत्ती आलेली आहे ही वृत्ती आपली पाश्चात्य संस्कृतीमध्ये आलेली आहे. आणि त्यामुळे प्रत्येक जण स्वतःचा विचार करतो, फक्त स्वतःच्या विचारापुढे राष्ट्राचा विचार करण्याचं कोणालाही संबंध वाटत नाही. खरं म्हणजे आता हे जे वर्ष आहे ते सद्गुरूंचं जन्मशताब्दी वर्ष म्हणून आम्ही साजरं करतो आहोत. आणि या जन्मशताब्दी वर्षामध्ये आम्ही जे ब्रीदवाक्य घेतलेलं आहे ते म्हणजे आपली प्रत्येक कृती ही राष्ट्रहिताची आणि विश्व शांतीची असावी, असं आमचं ब्रीदवाक्य आहे. म्हणजे प्रत्येक कृती आपण करतो, कुठली कृती असू दे, तर ती कृती करताना पहिला विचार राष्ट्रहिताचा व्हायला पाहिजे. राष्ट्रहित पहिलं आणि नंतर आपलं हित, असा विचार आम्ही संपूर्ण या वर्षामध्ये जन्मशताब्दीच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्र, बेळगाव, गोवा आणि संपूर्ण देशामध्ये आम्ही हे पसरवण्याचा प्रयत्न करतोय. आता हा जो मी आणि माझं हा जी संकुचित वृत्ती आहे त्या वृत्तीला सद्गुरूंनी खूप त्याच्यावर विचार केला, चिंतन केलं. सद्गुरूंनी जी जीवनविद्या मांडली त्याचं मूळ एक ऋषीमुनीचं तत्वज्ञानच आहे, संतांची शिकवणच आहे.
पण सद्गुरूंनी त्याच्यावर सखोल चिंतन करून जीवनविद्या फिलॉसॉफी मांडली आणि याच्यामध्ये प्रपंच आणि परमार्थ या दोघांचा सुंदर मिलाफ घडवून आणलेला आहे. आणि यासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे सद्गुरूंनी सर्वांचा विचार करायला सर्वांना शिकवलेला आहे. सर्वांचा विचार. मगाशी आपण जी प्रार्थना म्हटली, हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. ही जी सद्गुरूंनी 4 ओळीची प्रार्थना ही आज सगळ्या भाषेमध्ये सर्व प्रांतामध्ये ही म्हटली जाते त्यांच्या त्यांच्या भाषेमध्ये. आणि याच्यातून सद्गुरूंनी हा जो विचार मांडला की सर्वांमुळे मी आहे, म्हणजे काय की आज आपण जे जगतो आहोत त्याचं श्रेय फक्त आपण घेऊ शकत नाही, सर्वांमुळे आपण जीवन जगतो आहोत. आणि हे सांगायला मला वाटतं काय खूप मोठी फिलॉसॉफी मांडायची गरज नाहीये. आपण जर विचार केला की एक साधारण चहा जरी प्यायचा असेल आपल्याला, तरी हा चहा पिण्यासाठी आपल्याला चहा लागतो, कपबशी लागते, पाणी लागतं, दूध लागतं, गॅस लागतो, असं बऱ्याच गोष्टी लागतात, तेव्हा आपल्याला चहा पिता येतो. आणि या सर्व गोष्टी ज्या लागतात त्या हजारो माणसांचे हात लागतात. म्हणून ह्या चहा, एक साधी गोष्ट सुंदरचा चहा प्यायचा असेल ते एवढ्या लोकांचे हात लागत असतात. याचा अर्थ काय की मी जीवन जगताना सर्वांच्या मुळे मी जगतोय, म्हणून सर्वांच्या मुळे मी जगतोय हे आपल्याला चांगलं माहीत असणं गरजेचं आहे. म्हणून सद्गुरू काय म्हणतात की सर्वांच्या मुळे मी जगतो आहे, सर्वांमुळे मी यशस्वी होतो आहे, नाही मी एकटा सुखी होऊ शकत नाही, मी एकटा यशस्वी होऊ शकत नाही. सर्वांचं आपल्याला मदत लागते. याचाच अर्थ काय की मी जर सर्वांमुळे जगतोय तर मी सर्वांप्रती कृतज्ञ असणं खूप गरजेचं आहे. म्हणून सद्गुरूंनी ह्याच्यातून एक कृतज्ञतेचा विचार, हा जो महत्वाचा विचार आहे तो आपल्यापुढे मांडलेला आहे. म्हणून सद्गुरूंनी सांगितलं की आपण सर्वांच्या प्रती कृतज्ञ असणं खूप गरजेचं आहे, कारण सर्वांमुळे मी जीवन जगू शकतो आहे हे आपल्या मनामध्ये कोरून ठेवलं पाहिजे. आपण हे विसरतो. प्रत्येक वेळेला असं वाटतं की मीच सगळं काही करू शकतो, सर्व काही मलाच मिळालं पाहिजे. हा विचार खूप संकुचित आहे. म्हणून सद्गुरू काय म्हणतात की तुला जे पाहिजे ते सर्वांना पाहिजे, हे लक्षात ठेव. त्यामुळे जीवन जगताना सर्वांचा विचार करायला शिका, असं सद्गुरू म्हणतात. म्हणून सद्गुरूंनी ही जी कृतज्ञता आहे, हा कृतज्ञतेचा भावना ही सद्गुरूंनी सर्वांमध्ये रुजवायला सुरुवात केली. सद्गुरू म्हणतात की आपल्याकडे 7 देव आहेत. 7 देवाची उपासना म्हणजे या 7 देवांची कृतज्ञता व्यक्त करणं आपली गरज आहे. हे 7 देव कुठले? मगाची तुम्ही म्हटल्याप्रमाणे माता पिता, शिक्षक, सद्गुरू, आत्मदेव, राष्ट्र आणि विश्व, हे सगळे आपल्या जीवनाला महत्वाचे घटक आहेत. म्हणून आपण सर्वांप्रती कृतज्ञ राहणं हे खूप गरजेचं आहे. आणि त्याच्यामध्ये मग पर्यावरण आलं. पर्यावरणाबद्दल, निसर्गाबद्दल कृतज्ञ असणं हे पण महत्वाचं आहे. फॅमिलीबद्दल कृतज्ञ असणं हे पण महत्वाचं आहे. म्हणून एकदा हा विचार तुमच्या मनामध्ये घट्ट बसला की सर्वांमुळे मी जगू शकतो, सर्वांमुळे मी यशस्वी होऊ शकतो, सर्वांमुळे मी सुखी होऊ शकतो, हे एकदा तुम्हाला हा विचार तुमच्यामध्ये रुजवला गेला की मग एक लक्षात ठेवायचं, आपण सतत सर्वांप्रती कृतज्ञ असलं पाहिजे. आता नुसतं कृतज्ञ असून उपयोग आहे की कृतज्ञता आपली निरनिराळ्या प्रकारे व्यक्त व्हायला पाहिजे. आता आपण जेव्हा म्हणतो की माझ्या कुटुंबाप्रती
मी कृतज्ञ आहे, तेव्हा त्या कुटुंबाबद्दल आपल्याला आपली कृतज्ञता व्यक्त करता आली पाहिजे. म्हणून तुमच्या 8 लक्षणापैकी एक जे स्त्री सन्मान हे महत्वाचं लक्षण आहे. हे स्त्री सन्मान सद्गुरूंनी त्याच्यावर खूप जोर दिलेला आहे. सद्गुरू म्हणतात, आज आपल्या घरात जी स्त्री आहे त्या स्त्रीमुळेच आज आपला परिवार खूप चांगल्या रीतीने चालतो. स्त्रीचं महत्व सद्गुरूंनी खूप महत्वाचं म्हणून सांगितलेलं आहे, अधोरेखित केलेलं आहे. स्त्रीला सद्गुरूंनी म्हटलंय की ही जी लक्ष्मी ही घरामध्ये जर आनंदी असेल, समाधानी असेल, तर तुमच्या घरामध्ये संपत्ती नांदेल, सुख नांदेल, यश नांदेल. हे सगळं कधी नांदेल? तुमच्या घरातली स्त्री किंवा स्त्रिया ह्या जर आनंदी असतील तर. आणि त्याच्यासाठीच आपल्याला स्त्री सन्मान हा करता आला पाहिजे. म्हणून कृतज्ञता व्यक्त करायची म्हणजे काय? फॅमिलीची आपण आपल्या घरच्या स्त्रियांना आणि सर्वांना कृतज्ञतेने पाहता आलं पाहिजे, त्यांचा सन्मान करता आला पाहिजे, त्यांच्या आरोग्याची काळजी घेता आली पाहिजे, त्यांच्या कर्तृत्वाची कदर करता आली पाहिजे, त्यांच्या आवडीनिवडीची कदर करता आली पाहिजे. हे सगळं जेव्हा तुम्ही कराल तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने स्त्रीची कृतज्ञता व्यक्त केली असं होईल. म्हणून सद्गुरूंनी स्त्रीला खूप महत्व दिलेलं आहे आणि कुटुंब त्याच्यामध्ये स्त्रीला महत्व दिलेलं आहे. मुलं ही संपत्ती होऊ शकते जर ते चांगली सुसंस्कारित झाली तर, नाहीतर ती विपत्ती ठरते. म्हणून आपल्या घरामध्ये आता तुमचे परिवार आहेत, सगळे एवढी कुटुंब आहेत, 360 कुटुंब जॉईन झालेली आहे. प्रत्येक कुटुंबाने घरामध्ये ग्रॅटिट्यूड जर्नल म्हणजे कृतज्ञतेची वही मेंटेन करणं गरजेचं आहे. आणि प्रत्येकाने आजच्या दिवसामध्ये ज्यांनी ज्यांनी आपल्याला मदत केली त्यांचं नाव लिहून कृतज्ञता व्यक्त करणं गरजेचं आहे. त्याच्याही पुढे जाऊन सद्गुरू म्हणतात की फॅमिली ग्रॅटिट्यूड म्हणजे संपूर्ण कुटुंब एकत्र आलं पाहिजे आणि त्या मदत केली, एकमेकांना कुठे कुठे मदत केली हे सांगून त्यांची कृतज्ञता व्यक्त करणं हे गरजेचं आहे असं सद्गुरू म्हणतात. अशाने कुटुंबामध्ये एक चांगले विचार आणि कुटुंब असा एक संघ राहू शकतो. कुटुंबामध्ये प्रेम निर्माण होऊ शकतं आणि एक चांगले संस्कार आपल्या मुलांवर होत असतात. म्हणून फॅमिली ग्रॅटिट्यूड हे सद्गुरूंनी सांगितलंय करायला. तर मला वाटतं या सर्व कुटुंबांनी जरी केलं तर ही जी 8 लक्षणं आपल्या परिवारामध्ये यायची आहेत त्याला मदत होईल. तसंच पर्यावरण, सद्गुरूंनी पर्यावरण हाच नारायण असं म्हटलेलं आहे. पर्यावरणाला खूप महत्व दिलंय सद्गुरूंनी, कारण पर्यावरण ही व्यवस्था आपल्यासाठी आहे. पर्यावरण बिघडलं तर आपलं जीवन धोक्यात आहे. म्हणून पर्यावरणाबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त करणं. आणि ती कृतज्ञता व्यक्त कशी करायची? तर आपल्या घरामध्ये जे अन्न आहे, पाणी आहे, इलेक्ट्रिसिटी आहे, जे ज्या रिसोर्सेस आपण वापरतो राष्ट्राचे, ते रिसोर्सेस अतिशय चांगल्या पद्धतीने वापरले पाहिजे. कुठेही वेस्टेज होता कामा नये, अन्न फुकट जाता कामा नये, इलेक्ट्रिसिटी फुकट जाता कामा नये. हे संस्कार आपण लहानपणापासून मुलांवर केले पाहिजे. आणि आपण जेव्हा संस्कार करतो मुलांवर तेव्हा आपण पण तसंच वागलं पाहिजे, हे लक्षात ठेवायचं. म्हणून आपल्या वागण्यातून आपण मुलांना हे पर्यावरण हाच नारायण हा संस्कार रुजवला पाहिजे, हे लक्षात ठेवलं. आता दुसरं महत्वाचं म्हणजे काय? कृतज्ञता आपण कुठल्या कशाबद्दल व्यक्त केली पाहिजे? जो आहे, जे आहे आणि ज्यांच्यामुळे आपण आहोत त्या सर्वांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. जो आहे म्हणजे कोण? जो परमेश्वर आपल्या ठिकाणी आहे, आपल्या ठिकाणी चैतन्य शक्ती रूपाने आहे, तो आहे म्हणून आपण जिवंत आहोत. म्हणून पहिलं परमेश्वराची कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे सकाळी उठल्यावर. दुसरं म्हणजे आपल्या फॅमिलीची मी सांगितलं. आणि ज्यांच्यामुळे आपण आहोत, कोविड-19 मध्ये आपण बघितलं किती लोकांनी आपल्याला मदत केली, त्यांच्याबद्दल सुद्धा आपण सतत कृतज्ञ असणं गरजेचं आहे. वेळ कमी असल्यामुळे मी जास्त त्याच्यात जात नाही.
दुसरी महत्वाची सद्गुरूंनी गोष्ट सांगितली म्हणजे समाज हित. समाजामुळे तू आहेस, राष्ट्रामुळे तू जगू शकतोय हे लक्षात घेऊन समाज हिताला प्राधान्य दिलं पाहिजे. समाज मिळूनच राष्ट्र घडतं, म्हणून समाजहित आणि राष्ट्रहित वेगळं नाहीये. म्हणून प्रत्येक कृती करताना राष्ट्रहिताचा विचार करून कर, असं सद्गुरू सांगतात. आणि त्याच्यासाठी सद्गुरूंनी काय सांगितलं की कुठलाही तू अभ्यास करतो, लहान मुलं अभ्यास करतात, त्यांना जर आपण विचारलं तू अभ्यास का करतो, तो त्याचं उत्तर असतं मी पास होण्यासाठी अभ्यास करतो. पास कशासाठी व्हायचंय? पुढे नोकरी मिळण्यासाठी. आणि नोकरी कशासाठी पाहिजे? तर पैसा मिळवण्यासाठी. एवढंच ध्येय लहान मुलांचं असता कामा नये. म्हणून आपण मुलांना शिकवलं पाहिजे तू अभ्यास का करतोय? तर ज्ञान मिळवण्यासाठी. ज्ञान का मिळवतोय? राष्ट्राच्या प्रगतीसाठी. एवढं जर मोठं ध्येय आपण मुलांसमोर ठेवलं तर मुलांचं मन एवढं व्यापक होईल, त्यांचे विचार एवढे व्यापक होतील आणि ते राष्ट्राला घडवतील. अशी युवा पिढी निर्माण करण्याचं कार्य आम्ही करतो आहोत. सुसंस्कृत आणि सुशिक्षित आणि समाजहिताच्या ध्येयाने भारलेली आणि भरलेली अशी युवा पिढी आम्हाला निर्माण करायची आहे. म्हणून सद्गुरूंनी सांगितलं अभ्यास कशासाठी करायचा? ज्ञानासाठी. मार्ग मिळणारच. ज्ञान कशासाठी? तर राष्ट्र प्रगतीसाठी. डॉक्टर व्हायचं कशासाठी? नुसतं पैसा कमवण्यासाठी नाही, तर डॉक्टर होऊन मी समाजाचं आरोग्य सांभाळेन, राष्ट्राचं आरोग्य मी सांभाळेन. एवढा जर मोठा विचार केला तर सद्गुरू म्हणतात तुमचा स्वार्थ पण साधला जाईल. जेवढे विचार तुमचे व्यापक तेवढं तुमचा स्वार्थ पण साधला जाईल आणि तुम्ही खऱ्या अर्थाने मोठे व्हाल. लक्षात ठेवा. म्हणून आपल्याला आपली वृत्ती व्यापक करणं हा आमचं ध्येय आहे. प्रत्येक माणसाचा विचार हा व्यापक व्हायला पाहिजे. त्यांनी सर्वांचा विचार केला पाहिजे आणि सर्वांमध्ये मी आहे हे लक्षात ठेवा. सर्वांमध्ये मी असतोच, त्यामुळे सर्वांचा विचार करणं म्हणजे मी माझा पण विचार करत असतो. म्हणून परमार्थ परार्थ साधताना तुम्ही स्वार्थ पण साधतच असता हे लक्षात ठेवायचं. स्वार्थ कुठे आपण सोडत नाही, पण आपले विचार आपण व्यापक करतोय. जेवढं आपलं मन व्यापक होऊन जातं आणि जेवढं मन व्यापक तेवढं आरोग्यासाठी चांगलं असतं हे लक्षात ठेवायचं. तुमच्या लक्षणामध्ये मानसिक आरोग्याला महत्व दिलेलं आहे आणि सद्गुरू म्हणतात जर तुमचे विचार व्यापक झाले तर तुमचं मन निर्मळ होतं. आज मन षड विकारांनी नुसतं भारलेलं आहे. आपल्याकडे काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ, मोह सगळ्यांनी आपण भारलेलो आहोत. सद्गुरू म्हणतात तुम्ही जर व्यापक विचार करायला शिकला तर तुमचे हे विकार राहणार नाही, तर ते प्रेरणा रूपाने तुमच्याकडे नांदतील. प्रेरणा रूपाने नांदतील म्हणजे जसं जेवणामध्ये मीठ थोडं पाहिजेच, तसे ह्या ज्या षड विकार ज्याला आपण म्हणतो त्या षड प्रेरणा रूपाने आपल्याकडे नांदल्या पाहिजे, जेणेकरून आपण या चांगल्या रीतीने वापरात आणू आणि त्याच्यातून कोणालाही समाजाला त्रास होणार नाही. हे महत्वाचं आहे. म्हणून आपण जेव्हा व्यापक विचार करतो, हे व्यापक विचारांनी भरलेलं, कृतज्ञतेने भारलेलं असं जर मन आपलं झालं तर हे मन आपल्याला मानसिक आरोग्य देतं आणि मानसिक आरोग्याचा संबंध शारीरिक आरोग्याचे असतो. मानसिक रोग 99% शारीरिक रोग मानसिक रोगामुळे होत असतात. म्हणून मनाला निर्मळ करणं, मनाला व्यापक करणं हे काम फक्त आपली वृत्ती बदलून होऊ शकतं. आणि ही वृत्ती बदलण्यासाठी हे जे ज्ञान सद्गुरू देत आहेत जीवनविद्येचं, हे जीवनविद्येचं ज्ञान म्हणजे प्रॅक्टिकल ज्ञान देतो आम्ही. जीवन जगायचं कसं हे आम्ही शिकवतो. आणि याच्यामधला महत्वाचा भाग असा आहे की व्यापक सद्गुरूंनी सर्वांना व्यापक बनवण्यासाठी सद्गुरूंनी ही जी प्रार्थना आहे फक्त 4 ओळी आहे आणि ते भारतीय संस्कृतीचं मूळ पण तेच आहे. पण कोणालाही कसंही म्हणता यावं, कोणालाही आपापल्या भाषेत म्हणता यावं म्हणून सद्गुरूंनी ही 4 ओळीची
एक प्रार्थना बनवलेली आहे आणि ही प्रार्थना आम्ही निरनिराळ्या भाषेमध्ये लिहिली आहे. त्यामुळे प्रत्येक मुलात की जेव्हा जेव्हा तुमचं मन वाईट चिंतन अशुभ चिंतन करायला लागलं की प्रार्थना म्हणायला सुरुवात करा. हळूहळू ही प्रार्थना म्हणता 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 ही प्रार्थना तुमच्या मनामध्ये अंतर्मनामध्ये मूळ धरेल आणि तुमची वृत्ती ही मी आणि माझं करून सर्वांकडे जाईल. आणि असं जेव्हा होईल तेव्हा तुमच्या घरामध्ये यश, प्रसिद्धी, पैसा सगळं काही तुमच्या घरामध्ये पाणी भरेल. बाकीचे प्रयत्न करायचेच आहेत आपल्याला. प्रयत्न करून सुद्धा लोकांना यश मिळत नाही कारण त्यांचे विचार चुकीचे असतात. लक्षात ठेवायचं. म्हणून तुमचा जो हा अमृत परिवार योजनेचा जो संकल्प आहे खूप सुंदर आहे. 25,000 कुटुंबापर्यंत ही जर प्रार्थना गेली आणि सर्वांच्या मध्ये व्यापक वृत्ती निर्माण झाली, मी माझं हे स्वार्थापेक्षा परार्थ सुद्धा महत्वाचा आहे. सर्वांचा विचार करायला जर आपण लोकांना भाग पाडलं तर आज ज्या भांडणं मारामाऱ्या जे चाललेल्या आहेत स्वार्थासाठी काय वाटेल ते हे जे चाललेलं आहे ना ह्याच्यावर हा उपाय आहे. आणि ह्याच्यावर एक महत्वाची गोष्ट सद्गुरूंनी सांगितली की ह्याच्यामध्ये स्वार्थ आपण सोडत नाही, कुठलाही त्याग आपण करत नाही. आपण जे वृत्ती बदलतोय या वृत्तीतनं आपण व्यापक होऊ. जेवढे व्यापक होऊ तेवढं मनाला शांती मिळेल. आज स्वार्थामुळे मनाला शांती मिळत नाहीये. आज सगळेजण स्ट्रेस आउट आहेत. सगळीकडे स्ट्रेस भरलेला आहे. का भरलेला आहे? कारण फक्त स्वतःचा विचार करतात. म्हणून स्वतःबरोबर इतरांचा विचार करायला शिका असं सद्गुरू म्हणतात. यांनी तुमचा कुठलाही तोटा होणार नाही, फायदाच होणार. तुमच्याकडे यश, पैसा, कीर्ती सगळं काही तुमच्याकडे पाणी भरेल. लोकांना तुम्ही हवेवेसे वाटाल, लोकांशी तुम्ही जोडले जाल. आणि तुम्ही जेव्हा लोकांचा विचार करतात त्या लोक तुमचा विचार करायला लागतात, तुम्हाला मदत करायला लागतात, कॉपरेशन व्हायला लागतं. म्हणून सद्गुरूंनी ही जी विश्व प्रार्थना दिलेली आहे ही विश्व प्रार्थना 4 ओळी असल्या तरी त्याच्यामध्ये एक मोठे व्यापक विचार आहेत. सर्वांच्या कल्याणाचे, सर्वांच्या भल्याचे, सर्वांच्या सुखाचे, सर्वांच्या ऐश्वर्याचे, सर्वांच्या आरोग्याचे विचार त्याच्यामध्ये आहे. आणि हे विचार आपण जेवढे करत राहू, आमच्याकडे आम्ही 1000 वेळा तरी मिनिमम म्हणतो दर दिवशी. प्रत्येक दिवशी आमचे लोक कमीत कमी 1000 वेळा ही प्रार्थना म्हणतात. काउंट करतात. सुपर पॉझिटिव्हिटी यायला लागते. कारण पॉझिटिव्हिटी मध्ये स्वार्थच असतो की मी मोठा होईन. याला पॉझिटिव्ह म्हणत नाहीत, याला पॉझिटिव्ह म्हणतात. आणि सद्गुरू त्याच्याही पुढे गेलेले आहेत की सर्वांचं भलं होते. आणि हा विचारामध्ये तुमचं भलं होणारच हे लक्षात ठेवायचं. ह्याच्यामध्ये कुठलंही काय म्हणतात त्याला म्हणजे वेगळा विचार नाहीये. तुमच्या स्वार्थाचा पण विचार त्याच्यामध्ये आहे, त्याच्यामध्ये परार्थ पण आहे आणि त्याच्यामध्ये परमार्थ पण आहे. कारण सर्वांमध्ये जो आहे तो ईश्वर आहे. सर्वांमध्ये जो भरलेला आहे तो ईश्वर आहे आणि त्याला सर्वेश्वर असं नाव आपण दिलेलं आहे. म्हणून आपण जेव्हा सर्वांचा विचार करतो तेव्हा आपण सर्वेश्वराचा विचार करतो हे लक्षात ठेवा. म्हणून ही विश्व प्रार्थना सद्गुरूंनी आमच्यामध्ये रुजवली आहे. आम्ही सतत ती म्हणत असतो. जेव्हा जेव्हा आम्ही मेंटली फ्री असतो, विचार आमचे दुसरं काम करत नसतात, उगीच काहीतरी अशुभ चिंतन करण्यापेक्षा, अनिष्ट चिंतन करण्यापेक्षा ही प्रार्थना म्हणत राहिलो तर आपल्या स्वभावामध्ये बदल होतो, वृत्तीमध्ये बदल होतो. आणि एकदा ती बदल झाला की तुमच्या परिस्थितीमध्ये बदल होतो, तुमच्या मानसिक अवस्थेमध्ये बदल होतो आणि तुम्हाला मानसिक आरोग्य पण मिळतं. म्हणून सर्व बाजूने फायदा आहे. जर आपण सर्वांचा विचार केला, आपण लोकांना जोडले जातो, लोकांना हवेहवेसे वाटायला लागतो, सगळे लोक तुमच्या बाजूने येतात, सगळीकडनं कॉपरेशन मिळतं, व्यवसायामध्ये कॉपरेशन मिळतं. आता व्यवसायामध्ये सुद्धा राष्ट्राचं हित पाहायला पाहिजे. माझा व्यवसाय कसा चांगला होईल, मी कसा पैसा कमवीन, हा व्यवसायामध्ये हेतू असता कामा नये. त्या व्यवसायामध्ये राष्ट्र प्रगती हा जर विचार असेल, प्रत्येक व्यवसायाच्याने, प्रत्येक बिझनेसमननी जर असा विचार केला की माझ्या बिझनेसमधनं राष्ट्राची प्रगती कशी होईल याचा जर मी विचार केला तर राष्ट्राची तर प्रगती होईलच, त्याची पण स्वतःची प्रगती होईल. हा इतका सुंदर विचार आहे. खरं म्हणजे याला आम्ही
सहकारात्मक आणि सर्वसमावेशक असा विचार म्हणतो. आणि या विचारातनं आम्हाला क्रांती घडवून आणायची. म्हणून सद्गुरू म्हणतात विचारातून आम्हाला क्रांती घडवून आणायची. क्रांती म्हणजे लोकांना सुखी करायचंय आणि राष्ट्राची प्रगती घडवून आणायची. म्हणून ह्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने आम्ही हे जे ब्रीदवाक्य घेतलेले आहे की प्रत्येक कृती ही राष्ट्रहिताची आणि विश्वशांतीची, हे ब्रीदवाक्य घेऊन आम्ही संपूर्ण भारतभर जाणार आहोत. आणि नक्कीच आपली संस्था जी आहे ही जी आपलं परिवार योजना आहे याच्यामुळे सुद्धा 25,000 परिवारापर्यंत ही जर प्रार्थना पोचली आणि त्यांच्यामध्ये हा बदल झाला तर तुम्हाला जी 8 लक्षणं आणायची आहेत ती 8 लक्षणं आणणं खूप सोपं पडतं. आणि त्याच्यामुळे तुम्ही एक कृतज्ञता, स्त्री सन्मान, पर्यावरण या सगळ्यांना महत्व दिलेलं आहे हे मी वाचलेलं आहे. आणि या सगळ्यांना पूरक आणि पोषक असं हे जीवनविद्येचं तत्वज्ञान आहे. तर तुम्ही मला जी संधी दिली बोलायची, मी खूप थोडक्यामध्ये सद्गुरूंचं ज्ञान मी इथे प्रगट केलेलं आहे. पण मला वाटतं की हे ज्ञानामधलं एक सार जरी आपण घेतलं की राष्ट्रहित, राष्ट्र प्रगती हे आपलं ध्येय असलं पाहिजे. त्या दृष्टीने तुम्ही अभ्यास करा, व्यवसाय करा, नोकरी करा, जे काय कराल ते राष्ट्र प्रगतीसाठी करा, जेणेकरून तुमचे विचार व्यापक होतील आणि तुम्ही सर्वार्थाने तुमची प्रगती होईल, सर्वार्थाने. आणि ही प्रगती कोणी रोखू शकणार नाही हे सांगू शकतो. म्हणून आजच्या या शुभप्रसंगी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर तुम्ही ही योजना सुरू केली आहे. तुम्हाला माझ्या आणि आमच्या जीवन विद्या परिषद परिवाराच्या खूप खूप शुभेच्छा. इतकं सुंदर कार्य तुम्ही करताय. 25,000 कुटुंबामध्ये तुम्ही बदल घडवून आणणार आहे. हे इतकं सोपं काम नाहीये, खूप मोठं काम आहे. त्याला आमच्या परिवारातर्फे सद्गुरूंचे पण तुम्हाला आशीर्वाद आहेत आणि परिवाराच्या तुम्हाला शुभेच्छा देतो मी आणि इथेच थांबतो. जय महाराष्ट्र. जय हिंद. धन्यवाद दादा. आज अक्षय तृतीया आहे. 3.5 शुभ मुहूर्तांच्या पैकी एक मुहूर्त आहे. विवेक आणि समानुभूतीनं युक्त असणारं आयुष्य हे जगातलं सगळ्यात श्रेष्ठ सकारात्मक आयुष्य आहे. आणि स्वतःबरोबरच सगळ्या जगाच्या कल्याणाची इच्छा आपण आपल्या मनामध्ये रुजवावी आणि विश्व कल्याणाची इच्छा सगळ्यांनी अधिकाधिक प्रबळ करावी, असा मंत्र आज तुम्ही आम्हा सगळ्यांना दिला. सगळ्या जगाच्या प्रगतीचा आणि सुखाचा हा कुठलाही साईड इफेक्ट नसणारा एक मार्ग आहे. ह्याच विचारानं भारलेले कोट्यावधी परिवार सगळ्या विश्वात सर्वदूर सगळीकडे असावेत असा संकल्प घेऊन आम्हीही हा अमृत परिवार प्रकल्प समाजाप्रती करत आहोत. आपले हे अमृत विचार आम्हा सगळ्यांसाठी दीपस्तंभासारखे प्रेरणादायी ठरतील. आज या आपल्या अमृत वाणीच्या नंतर मी माननीय श्री रवीजी जोशी यांना विनंती करतो की त्यांनी आपले समारोपपर 2 शब्द आम्हा सगळ्यांच्या समोर ठेवावे. आदरणीय श्री रवीजी. परमपूजनीय सद्गुरूंचा वारसा चालवणारे आदरणीय प्रल्हाद दादा यांना मी या आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून इथूनच साष्टांग प्रणाम करतो. या कार्यक्रमात उपस्थित सर्व बंधू भगिनी, आपल्या महाराष्ट्रामध्ये उत्तम पंचपक्वान्नाचं जेवण झाल्यावर ताक पिण्याची पद्धत आहे. साधारण हा जो कार्यक्रम आहे त्याचं स्वरूप सुद्धा असंच झालेलं मला दिसत आहे. वास्तविक आदरणीय प्रल्हाद दादांच्या अमृत बोलानंतर कुठलीही आणखीन वाणी, शब्दांचा उच्चार याचं काही प्रयोजन नव्हतं. परंतु आपल्याकडे जेवण पूर्ण होत नाही जोपर्यंत ते ताक पिल्या जात नाही. तर तेवढाच एक छोटासा भाग मी या ठिकाणी आणि मला जी काही जबाबदारी दिली आहे ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. या ठिकाणी आपल्या अमृत बोलामध्ये सद्गुरूंच्या जन्मशताब्दी निमित्त जो संकल्प घेतलेला आहे तोच साऱ्या विश्वाचं कल्याण करणारा आहे.
आणि सर्वप्रथम मी या जन्मशताब्दी निमित्त आपल्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा पण प्रकट करतो. माझ्या प्रवासामध्ये मी नुकताच संत रविदासांचं जन्मस्थान काशी त्यांच्या घरी जाऊन आलो, त्यांचं जन्मस्थान पाहून आलो. त्या ठिकाणी खूप सुंदर असा दोहा त्यांनी रचलेला तो वाचायला मिळाला मला. सोहम मंत्र पढे प्रभाता, फिर नहीं चौरा सीमे आता. सोहम मंत्र मेरे मन मानी, दास रविदास कहे ब्रह्मज्ञानी. हा आपला आध्यात्मिक भारत आहे. राजस्थानची राजमहालात राहणारी राणी आपला राजमहाल सोडून उत्तर प्रदेशमध्ये काशीला चपला जोडे दुरुस्त करणाऱ्या एका संताच्या चरणी शरण जाते आणि अजर अमर होते. सगळ्या विश्वाला तिचे भजन हे मोह पाडतं. हे किती विलक्षण आणि आश्चर्य करणारी गोष्ट आहे. गुरु गोविंद सिंहांचं एक सुंदर वाक्य आहे की आपण सर्वांनी संत आणि शिपाई झालं पाहिजे. संत म्हणजे भगवे कपडे घालण्याची आवश्यकता नाही. संत म्हणजे निस्वार्थी. शिपाई म्हणजे रक्षण करणारा. माझ्या प्रवासामध्ये मी चेन्नईला गेलो होतो आणि त्या ठिकाणी मला माहिती मिळाली की अल्लाउद्दीन खिलजीच्या आक्रमणानंतर गुजराती भाषी बोलणारे आपले बंधू त्यांच्या पूर्वजांनी गुजरात सोडून हम्पीला आश्रय घेतला. आज ही संख्या, अशा परिवारांची संख्या कर्नाटक असेल, मदुरई असेल, चेन्नई असेल, इथे नोंद केली आहे, ज्यांना अल्लाउद्दीन खिलजीच्या आक्रमणामुळे आपलं घरदार सोडून जावं लागलं. आपण एक काश्मीर फाईलच्या नावाने खूप सगळ्या उदो चालू आहे. अशा किती फाईल भारतात तयार कराव्या लागतील पाहावं लागेल जरा. 10,000ची संख्या आहे. मी त्या घरी गेलो, माझ्याशी बाहेर बोलताना तर ते तमिळ आणि इंग्लिश बोलत होते आणि गुजराती मध्ये घरी गेल्यावर बोलायला लागले. तर असा हा विविधतेने नटलेला खूप मोठ्या संख्येचा 140 कोटींचा आपला देश आहे. त्याच्यामुळे या देशाचं उत्थान उद्धार जे सद्गुरूंच्या जन्मशताब्दी निमित्त या सगळ्या त्यांच्या वारसदारांनी निश्चय केला आहे, प्रण केला आहे, तर कोणीही एक व्यक्ती या राष्ट्राचं उत्थान करू शकत नाही, एक संस्था पण करू शकत नाही. आणि म्हणून जसं जगन्नाथाचा रथ ओढण्यासाठी हजारो हातांची आवश्यकता असते, त्याचप्रमाणे हे जे सत्कर्म आहे, आपली परिवार व्यवस्था, कुटुंब व्यवस्था, त्याच्यातलं पावित्र्य, आपण जो शब्द वापरतो की आपलं प्रत्येकाचं घर हे भक्तिमय, शक्तिमय, आनंदमय करायचं, हे करण्यासाठी असे हजारो हात आपल्याला लागतील. आणि आज आपल्या सगळ्यांच्या भाग्याने आपल्याला आदरणीय प्रल्हाद दादांचा आशीर्वाद लाभलेला आहे. मित्रांनो, पुणे परिसरामध्ये मी भरपूर घरी गेलो आहे आणि ते घर असावे सुंदर नावाचा फलक पण आपण सगळ्यांनी वाचलेला आहे, आपल्या घरातही लावलेला आहे. त्याच्यात सावधानतेचा इशारा, ज्यांनी स्वतः संसार केला नाही असे 400 वर्षांपूर्वी जन्मलेले समर्थ रामदास स्वामी यांनी कोणत्या शब्दात व्यक्त केला आहे, तर ते असं म्हणतात, आधीच तकवा सोडिला, मध्येची धीवसा सांडिला, तरी संसार सेवटाला कैसा पावे. संसार मुळीच नासका.
विवेके करावा नेटका, नेटका करिता फिका होत जातो. ऐसा याचा जिनसाना, याचा स्वभाव असा आहे, संसार असा आहे, हा समजून घ्या. पाहता कळो येते मना, परंतु धीर सांडावाना कोणी येके. किती सुंदर असं सावधानतेचा इशारा समर्थ रामदास स्वामींनी दिला आहे. इंग्रजीमध्ये खूप सुंदर वाक्य आहे, बिगिनिंग इज इझी, कंटिन्युइंग इज हार्ड. आणि म्हणून आज अक्षय तृतीयेच्या अत्यंत पवित्र अशा दिवशी आपण सगळ्यांनी निश्चय करण्याची आवश्यकता आहे की हा जो आपण संकल्प घेतलेला आहे अमृत परिवाराचा, त्याची काही बाह्य लक्षण म्हणून 8 बिंदू आपण केलेले आहेत, पण त्याचं आधार अधिष्ठान हे आत्मीयता आणि आत्मविश्वास आहे. तो कधीही डगमगू नाही द्यायचा. आणि म्हणून जसं त्या जपानी भाषेमध्ये खूप सुंदर म्हण आहे, तो कुनो शिनरोई योरी चिकाकुनो तानिन, म्हणजे आपल्या शेजारी राहणारे जे बंधू आहेत ते आपल्या दूरच्या नातेवाईकांपेक्षा अधिक जास्त उपयोगी आहेत. आणि म्हणून आपण जे एक छोटस मॉड्यूल विचार केला आहे की मी माझ्या आजूबाजूचे 5-10 परिवार आणि माझं घर ज्यांच्या मदतीने चालतं, त्या सगळ्यांना ही अनुभूती आली पाहिजे आत्मीयतेची आणि आत्मविश्वासाची. आणि हे सगळं करत असताना हे मी करतो आहे असा कुठेही भाव आपल्या मनात येऊ द्यायचा नाहीये. आपल्या महाराष्ट्रामध्ये सज्जनगडावरती ज्यांनी खूप मोठी साधना तपस्या केली ते पूज्य श्रीधर स्वामी, त्यांचा रामपाठ आणि समर्थपाठ आपल्या वाचण्यात आला असेल. त्यांचं एक सुंदर वाक्य आहे, विश्व पूर्ण भाग घटकमी त्याचा. हा भाव निरंतर जागृत ठेवण्याची गरज आहे. म्हणून पुन्हा समर्थ रामदास स्वामींची आठवण करत आपण म्हटलं पाहिजे की करता राम, मी नाही आहे, हे सगळं मी निमित्त मात्र आहे, मी माध्यम आहे. हे सगळं करायचं आहे, जे काही त्याला परिवर्तन वगैरे आपण शब्द वापरत असू, परंतु आपला सगळा फोकस हा आत्मीयता आणि आत्मविश्वास यांनी भरलेला असला पाहिजे. त्यातून मग कृती होईल. आणि मग ही कृती करत असताना जुन्या दासबोधामध्ये समर्थांनी जे सांगितलं आहे, हळूहळू सोडवावी मिठी प्रपंचाची. कुठेही आपल्याला घाई गर्दी करायची नाही, खूप स्पीडनी जाण्याची गरज नाही. सगळं काम सावकाश संथ, जसा हा सृष्टीचा नियम आहे. बाळ जन्माला येतं तर आईच्या पोटामध्ये 9 महिने त्याला राहावं लागतं. एखादं झाड लावतो आपण तर ते रोप होऊन त्याचं फळ मिळायला वाट पाहावी लागते. आणि म्हणून ही सगळी कृती करत असताना 2 शब्द अजून आपल्या संग्रहामध्ये आणि आचरणामध्ये ठेवले पाहिजे. हे 2 शब्द आहेत पूजा आणि संतुलन. आपल्या ज्ञानेश्वर महाराजांनी, ज्यांनी हे विश्वची माझे घर असं 750 वर्षापूर्वी सांगितलं आपल्याला, त्यांनी सांगितलं आहे की पूजा म्हणजे काय, तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा, पूजा केली होय अपारा दोषाला. आपली प्रत्येक कृती हेच पुष्प आहे आणि ते मी निरंतर प्रत्येक क्षणाला 21,600 आपले श्वास प्रश्वास असतात. तर आपल्या सगळ्या कृतीमध्ये इतकी सहजता आली पाहिजे, कुठल्याही प्रकारचा तणाव, दबाव, विवाद याची गरजच नाही. आपल्याला तर संवादयुक्त आणि आनंदयुक्त असं आपलं कुटुंब करायचं. आणि म्हणून जे काही आपण करू ती सगळी पूजा म्हणजे
हे ईश्वराला आपण अर्पण करणारं कर्म करतो आहोत, हे भान आपल्याला ठेवायचं. आणि म्हणून मग संतुलन. खूप आज सगळं विश्व फूड आणि फ्रीडम याच्या भाराखाली दडपल्या जात आहे. फूड म्हणजे सगळ्या आवश्यकता, त्या अनलिमिटेड. हे मोबाईल वाले वगैरे आपल्याला सगळ्या जाहिराती देतात. आमची एक वीणाताई आहे बंगलोरची, या कर्नाटक प्रांतातली, उत्तर कर्नाटक मधली, मोठी कॉर्पोरेट सेक्टरची आहे. तिचा भाऊ एकदा तिच्या घरी आला आणि 2-4 दिवस तिथे राहिला आणि त्यांनी पाहिलं की आपल्या बहिणीच्या वागण्यामध्ये थोडा फरक पडलाय. कॉर्पोरेट मध्ये तर खूप मोठी झाली, लाखो करोडोत खेळते आहे, पण ही सकाळी उठल्यावर कराग्रे वसते लक्ष्मी म्हणायची. आपल्या घरी असताना सासरी गेल्यानंतरही म्हणत राहायची, पण आता काय झालं तिला, ती उठल्याबरोबर पहिल्यांदा मोबाईलशी खेळ तिचा सुरू होतो. आणि मग त्याला राहवलं नाही. तो म्हणाला, ताई, वीणाताई, तुला आधी खूप चांगली सवय होती, सकाळी उठल्यावर तू कराग्रे वसते म्हणायची. आपण असं म्हणतो मंगल भात, बस तो एक शब्द तिच्या परिवर्तनाकरता पुरेसा झाला. तिने आत्मनिरीक्षण केलं. आपण हे भारताचा स्वातंत्र्याच्या 75 वर्षानिमित्त अमृत महोत्सव साजरा करतो आहोत. आपल्या तिरंग्या ध्वजामध्ये जे अशोक चक्र आहे ते ज्या राजाच्या स्मृतीमध्ये आहे, तिथे तो राजा अशोक. सद्गुणांची यादी खूप मोठी होऊ शकते, परंतु राजा अशोक म्हणतो की सेल्फ इंट्रोस्पेक्शन हा मला अत्यंत प्रिय असा गुण आहे. स्वतःचं निरीक्षण करायचं, दुसरा कोण काय करतो आहे नंतर पाहू. मी जसा हा संकल्प घेतला आहे त्या रीतीने माझं, आत्ता दादांनी आपल्याला म्हटलं की तुम्ही कृतज्ञतेची डायरी ठेवा. अशा छोट्या छोट्या गोष्टी, खूप मोठं आपल्याला काही क्रांतिकारी काम करायचंच नाही, छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. पण हे जसं म्हटलं आहे की 8-15 दिवसांनी आजूबाजूच्या कुटुंबियांनी एकत्र यावं. तर आता परवा मी असं हिंडत फिरत येत होतो दिल्लीहून, तिथे आपल्या भगिनीने खूप छान अनुभव सांगितला. आम्ही असे 4-5 कुटुंबीय एका घरी एकत्र आलो. तिथे एक 6 वर्षाचा मुलगा छोटीशी सुंदर टोपली घेऊन आमच्या समोर आला आणि सगळ्यांना नमस्कार करत म्हणाला, याच्यात तुमचा मोबाईल टाका, याच्यात तुमचा मोबाईल टाका, याच्यात तुमचा मोबाईल टाका. सगळ्यांचे मोबाईल गोळा केले आणि दुसऱ्या एका छोट्या स्टुलावर तो ठेवून दिला आणि मग हसत म्हणाला, आता गप्पा गोष्टी करा. म्हणजे जे परिवर्तन आपल्याला करायचं आहे ते कुठेही संघर्षांनी, दबाव आणून असं नाही, तर विवेकानी. सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी. आपल्याकडे वर्तमानपत्र 365 दिवस, एक 4-5 सुट्ट्यांचे दिवस सोडले तर ऊन असो, वारा असो, पाऊस असो, थंडी असो, पहाटे उठून तो आपल्याला घरी टाकायला येतो वर्तमानपत्र देणारा. आपले त्याचे रिलेशनशिप, संबंध कसे आहेत, त्याला आपण असं सांगू शकतो का की तुझ्या पत्नीला, मुलाबाळांना घेऊन एकदा तू आमच्या घरी, आता उन्हाळ्याचे दिवस आहेत तर सरबत प्यायला, कैरीचं पन्ह प्यायला असा ये, मग तुला त्या वर्तमानपत्राचे पैसे मिळतील. असं एकमेकांकडे सहजपणे जाणं येणं, कुठलाही भेदभाव न ठेवता, याला आपल्याला प्रोत्साहन द्यायचं आणि त्यातून मग सहजपणे परिवर्तन येईल. लोकमान्य टिळकांची एक खूप सुंदर आठवण आहे की ते काही कामधाम आटपून घरी आले आणि मुलांना सहज प्रश्न विचारला, का रे मुलांनो, संध्या केली का? त्यांनी काही संध्या वगैरे केली नव्हती. आणि मग अशा वेळी काय करायचं असतं, तर खूप छान शस्त्र म्हणजे आपले मौन धारण करायचं. मुलांनी तेच शस्त्र वापरलं, मौन धारण केलं.
लोकमान्य टिळकांच्या लक्षात आलं काय झालंय. आणि ते म्हणाले की मुलांनो, मी पण संध्या करत नाही, पण रोज सकाळी उठल्यावर गीतेचा एक श्लोक त्याच्यावर चिंतन केल्याशिवाय अन्न ग्रहण नाही करत. अभयम सत्व संशुद्धी ज्ञान योग व्यवस्थिती, सगळ्या सद्गुणांची यादी आहे. काय मी निर्भय झालो आहे? त्याच्यात ज्या छोटे छोटे गुण सांगितले त्याच्यावर दिवसभर चिंतन असं करण्याचा आपण एक नवीन सवय या अक्षय तृतीयेच्या पावन पर्वावरती करू शकतो का? अनपेक्ष शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यथा. आपण 4 जण एकत्र येतो, कुटुंबात राहतो, या विश्वामध्ये आपला व्यवहार होतो, त्याच्यामध्ये सुख दुःख. आता आपण पाहिलं दादांना कितीदा थांबावं लागलं या सगळ्या तंत्रज्ञानाच्या गडबडीमध्ये. तर अशा वेळी आपल्याला चिडचिड होण्याची गरज नाही. तरी तमे प्रसन्न रहो, प्रसन्नतेचा भाव जागृत ठेवण्यासाठी लहानाकडून चुका होतील, मोठ्यांकडून चुका होतील, जे काही घडलं ते गंगेला मिळालं. अनपेक्ष शुचिर दक्ष उदासीनो गतव्यथा, आपली व्यथा सोडून दिली असं इतकं सुंदर मन, सदा प्रसन्न सदा आनंदी, असं आपल्याला कसं करता येईल? अशा छोट्या छोट्या गोष्टींचा संकल्प. आणि सुरुवातीला जसं मी वाक्य म्हटलं की बिगिनिंग इज इझी, कंटिन्युइंग इज हार्ड. तिथे आपली परीक्षा आहे आणि ही परीक्षा रोज करायची. आपलं स्वयंमूल्यांकन, आत्मनिरीक्षण रोज करायचं. आपली भारत माता जगत जननी, अरविंद जे उल्लेख करायचे, माता, भारत माता आणि जगन्माता, त्याचं अधिष्ठान ज्या राष्ट्राला लाभलेलं आहे, ती कणाकणामध्ये व्यक्त आणि अव्यक्त अशी असलेली दैवी शक्ती आपल्या सर्वांना कृपेचा वर्षाव करो आणि हा आपल्या मनात जो संकल्प आहे तो पूर्णत्वास जाओ, अशी त्या दिव्य शक्तीच्या चरणी प्रार्थना करून रत्नाकरा धौतपदाम हिमालय किरीटिनी ब्रह्मराजर्षि रत्नाढ्याम वंदे भारत मातरम, अशी प्रार्थना करून माझ्या वाणीला विराम देतो. नमस्कार, धन्यवाद. धन्यवाद रवीजी. आज आम्हाला खूप मोलाचं मार्गदर्शन मिळालं. इन्क्विजिशन्सची टेबल लावून, लोकांना फसवून, त्यांना जीवाची भीती दाखवून, धमक्या देऊन जे केलं जातं त्याला परिवर्तन म्हणता येणार नाही. लोकांचं वर्तन हे समाजाच्या कल्याणाशी जेव्हा सुसूत्रपणे गुंफलं जाईल आणि समाजाच्या सर्वांगीण प्रगतीशी त्यांचे बंध सोडले जातील, यासाठी अभिनिवेश सोडून देऊन सहजपणे जे घडेल तेच खरं परिवर्तन असेल. हे परिवर्तन घडेल, पण ते टिकवण्यासाठी आपल्याला खूप खडतर प्रयत्न करावे लागतील आणि आपण सगळे मिळून त्या खडतर प्रयत्नांनी हा द्रोणागिरी पर्वत उचलून धरू, असा विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करतो. आणि कृतज्ञतापर 2 शब्द बोलण्यासाठी श्री प्रकाशराव क्षीरसागर यांना आमंत्रित करतो. श्री प्रकाशजी. नमस्कार. आपल्या हिंदू धर्मामध्ये कृतज्ञता व्यक्त करणं हा एक भाव जागवला जातो. आता 2 महनीय विचारवंतांनी आपल्याला या कृतज्ञतेबद्दल काही सांगितलं आणि म्हणून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी आपले समोर आहे. आता आपण अष्टलक्षणाचं अमृत परिवाराची योजनेचा शुभारंभ केलेला आहे. या शुभारंभासाठी ज्येष्ठ श्रेष्ठ आदरणीय असं कुणाला बोलावं असा जेव्हा विचार झाला, तेव्हा कैलासवासी सद्गुरू वामनराव पैंचे चिरंजीव, जीवन विद्या मिशनचे प्रमुख आणि आपल्या सगळ्यांना
ज्यांचे विचार आता सगळ्यांच्या समोर त्यांनी ठेवले, या प्रल्हाद दादांचं नाव आपल्या समोर आलं. प्रथमतः मी त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. राष्ट्रहिताचा विचार या सगळ्या विश्व प्रार्थनेतून, जीवन विद्या मिशन मधून, सहयोगी कुटुंब चालवण्याचा प्रकार असा सगळा सांगितला आणि आम्हाला त्यांनी खूप चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केलं. त्याबद्दल कुटुंब प्रबोधनातर्फे मी कृतज्ञता व्यक्त करतो. माननीय रवीजी जोशींनी आता आपल्या सगळ्यांना आपलं कुटुंब भक्तिमय, शक्तिमय, आनंदमय करण्यासाठी आपल्या कुटुंबामध्ये आता आपण संकल्प केला, आता सिद्धीकडे वाटचाल करणार आहोत आणि त्यासाठी आत्मीयता आणि आत्मविश्वास असं संवादयुक्त कुटुंब आपल्या सर्वांचं निर्माण होईल, अशा प्रकारचा विषय त्यांनी आपल्या समोर ठेवला. नेहमीच आम्हाला रवीजींचं मार्गदर्शन लाभत असतं. ते प्रवासात असताना सुद्धा आपले विचार मांडण्यासाठी आमच्या समोर इथे आले, त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. आज आपण केवळ आपल्या पश्चिम महाराष्ट्राचा कार्यक्रम करतोय, पण आपल्याला माहित नसेल सिंगापूरचे सुनीलराव कुलकर्णी, जरा व्हिडिओ सुरू केला तर सर्वांना दर्शन घडेल. सिंगापूरचे सुनीलराव कुलकर्णी हे गेले कित्येक वर्ष कित्येक व्याख्यानातून आमच्या बरोबर असतात. त्यांच्या सुविज्ञ पत्नी आमच्या बरोबर असतात. अनेक व्याख्यानमाला कुटुंब प्रबोधनाच्या तर्फे आपण त्यांच्या सहयोगाने विश्वापर्यंत पोहोचवण्याचा प्रक्रम करतो आहोत. असे या सुनीलराव कुलकर्णी, त्यांच्या सुविद्य पत्नी यांच्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. एवढे कुटुंब आज जमलेले आहेत. हे जर कुटुंब समोर आहेत म्हणून आपल्याला विचार त्यांच्यापर्यंत पोहोचले आणि या अष्टलक्षणातून आपण अमृत परिवार योजनेतून 35,000, 25,000, 40,000 कुटुंबापर्यंत पोहोचवणार आहोत. आपलं उद्दिष्ट जरी 25,000 असलं तरी त्यापेक्षा जास्त आपण मोठी उडी मारणार आहोत. हे सर्व कुटुंबीय लोक, त्यांच्या घरातल्या सर्व सदस्य सकट उपस्थित झाले. संख्या खूप मोठी आहे, चांगली आहे, आनंद देणारी आहे. त्याबद्दल त्या सर्वांबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. एखादा कार्यक्रम संपन्न करायचा म्हणजे अनेकांचे हात लागतात. सर्वांचं सक्रिय सहकार्य या सगळ्या कार्यक्रमाला मिळालेलं आहे. अशा ज्ञात अज्ञात सर्व लोकांच्या प्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो. कुटुंब प्रबोधनाचा हा जो एक मोठा प्रकल्प आपण हातात घेतो आहोत, या प्रकल्पाला आपल्या सगळ्यांचं सक्रिय सहकार्य हे नेहमीच लाभत असतं, लाभणार आहे, अशा प्रकारचा आशावाद व्यक्त करतो. आणि राष्ट्रहितासाठी आपण सगळेजण कटिबद्ध झालेलो आहोत आणि म्हणून सगळ्यांना परत आजच्या शुभ दिनाच्या शुभेच्छा देतो. आणि अमृत परिवाराच्या या शुभारंभ प्रसंगी आपण सगळेजण उपस्थित राहिलात, सर्वांनी याच्यामध्ये सहभाग घेतला. आज आपण संकल्प केला, संकल्पाकडून 3 वर्षात आपल्याला सिद्धीकडे जायचंय. या सिद्धीमध्ये अशाच प्रकारचं सहकार्य कुटुंब प्रबोधनाच्या सर्व कार्यकर्त्यांना आपण करणार आहात, याबद्दल विश्वास व्यक्त करून मी कृतज्ञता व्यक्त करण्याचा विषय पूर्ण करतो. धन्यवाद. धन्यवाद प्रकाशजी. यानंतर आपण आपल्या या आजच्या शुभारंभाच्या कार्यक्रमाची सांगता ज्ञानेश्वर माऊलींच्या पसायदानानं करूया. मी मुग्धाताईंना विनंती करतो की त्यांनी पसायदानाचं गायन करावं. मुग्धाताई. हॅलो, नमस्कार. दोषावे दोषोनी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. हो जो जे वांछील तो तेला हो. प्राणी जात
वर्षत सकळ भूमंडळी ईश्वर निष्ठांची मांडियाळी अनवर्त भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमेजे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे हो तू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणे तिन्ही लोकी भजिजो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषे लोकीये दृष्टादृष्ट विजये हो आवेजी येथ म्हणे श्री विश्वेश्वरा हो हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला सुखिया झाला सुखिया झाला ज्ञानेश्वर महाराज की जय. धन्यवाद. धन्यवाद मुग्धाताई. आजचा अमृत परिवार योजनेचा शुभारंभाचा कार्यक्रम संपन्न झाला असं मी कुटुंब प्रबोधन प्रांत मंडळाच्या वतीने आपणा सर्वांच्या समोर जाहीर करतो आणि आजचा कार्यक्रम संपला असं म्हणून आपण एकमेकांची रजा घेऊया. धन्यवाद. सगळ्यांनी या लिंक मधून आता बाहेर पडायला हरकत नाही.